लोकसभा निवडणुकीत एखादा उमेदवार किती मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? हा प्रश्न विचारण्याचं कारण एकच उमेदवार दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मुद्दा हा उपस्थित झालेला आहे. 2019च्या निवडणुकीप्रमाणे याही वेळी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या वेळी त्यांनी उत्तर प्रदेशातल्या अमेठी आणि केरळमधल्या वायनाडमधून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी आधी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरला, तर त्यांचा परंपरागत मतदारसंघ अमेठी इथला सस्पेन्स कायम होता. अखेर आई सोनिया गांधी यांच्या रायबरेलीतून त्यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे याही वेळी ते दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अशी किती मतदारसंघातून निवडणूक लढवता येते? खर्चाची मर्यादा काय? कुणी कुणी अशी विविध ठिकाणांहून निवडणूक लढवलेली आहे या आधीच्या निवडणुकांमध्ये या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठीच हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. काँग्रेस नेते राहुल गांधीच नाही तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही विधानसभेच्या दोन जागांवरून निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे. ओडिशात लोकसभेसोबतच विधानसभेच्या देखील निवडणुका होत आहेत. पटनायक यांनी हिंजली आणि कांटाबाजी इथून अर्ज दाखल केलेला आहे. या निमित्तानं एक इंटरेस्टिंग माहिती समोर येते. मागच्या वेळी म्हणजेच 2019च्या निवडणुकीत देशभरातून 23 उमेदवारांनी दोन मतदारसंघातून अर्ज केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014ला वाराणसी आणि वडोदरा इथून निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे या दोन्ही जागांवर त्यांना विजय मिळाला होता. पुढच्या निवडणुकीत त्यांनी वडोदरा ही जागा सोडलेली होती. एक उमेदवार जर एकाच मतदारसंघाचं संसदेत किंवा विधानसभेत प्रतिनिधित्व करत असेल तर दोन ठिकाणांहून उमेदवारी अर्ज कसा काय भरू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं उत्तर शोधण्यासाठी थोडं मागं जावं लागेल. 1996 पर्यंत एक व्यक्ती विविध मतदारसंघातून निवडणूक लढवू शकत होता. 1996 साली लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 33 मध्ये बदल करण्यात आला आणि एका व्यक्तीला जास्तीत जास्त दोन मतदारसंघातून निवडणूक लढवता येईल असा नियम करण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही जागांवर विजय जर उमेदवारांना मिळवला तर एका जागेचा राजीनामा देण्याची तरतूद देखील करण्यात आली. पुढे 2004 साली निवडणूक आयोगानं लोकप्रतिनिधी कायद्यात बदल करण्याची शिफारस केली होती. आयोगाची यामागे काय भूमिका होती? तर आयोगाच्या मते दोन जागांवरून निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचा दोन्ही ठिकाणी विजय झाला आणि संबंधित कायद्यानुसार एका जागेचा राजीनामा दिल्याच्या नंतर संबंधित ठिकाणी जी काही पोटनिवडणूक होणार त्याचा खर्च संबंधित विजयी उमेदवाराकडून घेतला जावा. आयोगानं लोकप्रतिनिधी कायदा कलम 33(7) मध्ये बदल करून दोन ठिकाणांहून विजयी होणाऱ्या उमेदवाराकडून पोटनिवडणुकीचा खर्च वसूल करण्याची शिफारस केली होती. त्यासाठी आयोगानं विधानसभेच्या अनुषंगानं 5 लाख तर लोकसभेसाठी 10 लाख रुपये इतका खर्च संबंधित राजीनामा देणाऱ्या उमेदवाराकडून घेण्याचं निश्चित केलं. निवडणूक आयोगाच्या या शिफारसीवर 2015 साली कायदा आयोगानं सहमती दर्शवली होती. कायदा आयोगाच्या 255व्या अहवालात एका व्यक्तीला एका ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी असं म्हटलं होतं. जेव्हा एखादा उमेदवार दोन मतदारसंघातून विजयी होतो तेव्हा त्याला एका जागेवरून राजीनामा द्यावा लागतो. नियमानुसार रिक्त झालेल्या जागेवर 6 महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते. जेव्हा एका मतदारसंघात पोटनिवडणूक होते तेव्हा पुन्हा खर्च करावा लागतो. 2019 साली आयोगानं 5,000 कोटी खर्च केला होता. एकाच वेळी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, काँग्रेस खासदार सोनिया गांधी, बसपाच्या नेत्या मायावती, देवीलाल, बिजू पटनायक, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या सर्व नेत्यांचा समावेश होतो.
1989 साली माजी उपपंतप्रधान देवीलाल यांनी 3 वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मायावती यांनी 1991 साली 3 मतदारसंघांतून निवडणूक लढवली आणि 3ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता. 1971 साली बिजू पटनायक यांनी 4 विधानसभा आणि 1 लोकसभेच्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.